श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला करोनिया श्रींची स्तुती, माता ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्यवदने करोनी, फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करोनी नाना, यथेच्छ भोजन देई जय. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलावले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पत्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्था ते सत्वर, शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परित्या गृहस्थाचे मन, साशंक झाले ते दवा, मने यवने याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. याती मध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी यायचा विचार, तो समर्थांस कळला. सत्वर म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक, येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवावया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पत्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला, तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापासी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर, गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर, समर्थांचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकुत भाविक भक्त, 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.